त्याच्या भरोश्यावर शेजारी रोल्स रॉय घेतली आता त्याची चहा प्यायला असं आहे. श्रीमंत झालं. हा थोडासा लांब करतो मोडून काढला पाहिजे मोनोपॉली. सर एकनाथ मंत्रिमंडळामध्ये जोरदार गडबाजी किंवा एक वाद काल दिसून आला आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात. मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत. आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे. आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो. राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत. आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात. आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर घाला असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात. कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत. 2 दिवसापूर्वी पार्थ पवारांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहांना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं. याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो. काल अमित शहा सोबत झालेल्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेलं आहे तुम्ही एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल आणि माझा महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहानी सांगितलं. अब मारा तो मारा फिर से मार के देख हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे. प्रत्येक गोष्ट हे अमित शहापर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुण्यागोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे. याचाच तो दुसरा नमुना.